सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांचं नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने पाहायला गेलं तर महायुतीकडून देखील अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। उदयनराजे भोसले यांनी देखील प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मात्र प्रामुख्याने पाहता शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उदयनराजे भोसलेच हेच उमेदवार असतील हे देखील आता सध्या तरी सातारामध्ये चर्चा सुरू आहे। मात्र प्रामुख्याने पाहिलं तर शरद पवार यांनी देखील उदयनराजेंच्या विरोधात तगडा उमेदवार दिल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। शशिकांत शिंदेच यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले आणि उद्याच्याला शशिकांत शिंदे हे देखील साताऱ्यातील शिरवळपासून ते कराडपर्यंत भव्य अशी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि भाजप यांची लोकसभेची लढत तिचं चित्र हे आता स्पष्ट झालेलं आहे। श्रीराम पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर लेवा विरुद्ध मराठा असा संघर्ष आता रावेर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। श्रीराम पाटील यांच्याबद्दल अधिक जर सांगायचं ठरलं तर श्रीराम पाटील हे मराठा चेहरा आहे। अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे। रावेर लोकसभा मतदारसंघात त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने जनसंपर्क आहे आणि कुठलाही राजकीय वारसा नसला तरी सामाजिक कार्य आणि मराठा समाजाशी असलेला संपर्क ह्यामुळे त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याचं बोललं जात आहे। राज ठाकरे यांचा निर्णय झाला आणि तो निर्णय खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी होईल का आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनसे महायुतीचा प्रचार करेल का हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे। शनिवारी याबाबतची संपूर्ण बैठक ही राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल, ज्यात मुख्य नेते मंडळी मनसेची सगळी तिकडे असतील। एकूणच आपण लोकसभा निवडणूक लढणाऱ्यांना बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिला जरी असला तरी महायुतीच्या प्रचाराला राज ठाकरे येतील का? ज्या मंचावर महायुतीचे सगळे मोठे नेते असेल त्या मंचावर आपल्याला पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं असंच राज ठाकरेंना बघता येईल का? आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। या सगळ्याबाबतचा निर्णय जो आहे तो शनिवारी होण्याच्या दृष्टीने आता खऱ्या अर्थाने बैठक मानली जाते। ही बैठक महत्त्वाची आहे। शनिवारी ही बैठक होईल ज्यात मनसेची सगळे मुख्य नेते मंडळी असेल आणि राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महायुतीचा प्रचार मनसे करेल का हा सगळ्यात मोठा प्रश्नाचं उत्तर त्या बैठकीत मिळेल। काँग्रेसच्या रामटेक लोकसभा उमेदवार रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। हायकोर्टानं रश्मी बर्वे यांच्या प्रकरणावरती स्टे दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं होतं। मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। कलम 329 नुसार सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये आता हस्तक्षेप करू शकत नाही म्हणून ही याचिका फेटाळून लावली। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच झापलं। या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जी तत्परता दाखवलेली आहे, तुम्ही इतर प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही सूचना करतो त्या प्रकरणामध्ये तुम्ही ही तत्परता दाखवत नाही असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले। एकंदरीत पाहता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रश्मी बर्वे यांची निवडणूक लढण्याची आशा मावळलेली आहे। मुंबई काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सर्वांसमोरच उभा राहिलाय। काल जागा वाटपाचा तिढा सोडवल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या नाराज असल्याच्या चर्चा सगळ्यांसमोर आल्या। आज मुंबई काँग्रेसच्या कमिटीने एक तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीला वर्षा गायकवाड या अध्यक्षपदी असल्यामुळे येणं अपेक्षित होतं, पण वर्षा गायकवाड या सकाळपासूनच कोणाचेच फोन उचलत नाही अशी माहिती आता समोर येते। माध्यम प्रतिनिधींसोबतच मुंबई काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा वर्षा गायकवाड यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणाचाही फोन उचलला नाही आणि त्यामुळे आजची मुंबई काँग्रेसची बैठक जी आहे ती रद्द झाली। या पुढे जाऊन काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न पुढारीने केला, त्यावेळी असं कळलं की वर्षा गायकवाड आज नाना पटोले यांची भेट घेण्यासाठी जाणार आहे। नाना पटोले यांचा काल भंडारा गोंदियामध्ये अपघात झाला आणि त्या अपघातातून ते बचावलेत म्हणून त्यांची विचारपूस करण्यासाठी वर्षा गायकवाड जाणार अशी माहिती मिळते। ती माहिती मिळताच आणखी एक माहिती समोर आली, ती म्हणजे की वर्षा गायकवाड आज मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रश्न तयार होतो की मुंबई काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय आणि वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आहेत त्यांची नाराजी दूर झाली की नाही। राज्यात तापमानाच्या बदलामुळे एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे तापमान वाढ असं चित्र जे आहे ते तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्यांचा फटका शेतकऱ्याला मात्र बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। अवकाळी पाऊस झाला, गारपीट पडली आणि शेत्या ज्या आहेत त्या थेट पीक जळाल्याची माहिती आता आणि राज्यातील अनेक भागातून येते। आपण जर पाहिलं नागपूर किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जो आहे
तो अवकाळी पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही सगळी कात्री शेतकऱ्याच्या खिशाला लागलेली आहे। तर मुंबई, ठाणे, नाशिक यासारख्या शहरात तापमानाची वाढ जी मोठ्या संख्येने होताना पाहायला मिळते आणि उन्हाच्या झळा आता मुंबईकरांच्या, नाशिककरांच्या आणि ठाणेकरांच्या डोक्याला आणि तळपायाला लागलेले पाहायला मिळतात। उष्ण दमट वातावरण या संपूर्ण राज्यात तापमानात होणाऱ्या बदलांमुळे तयार झालेला आहे आणि याचा फटका सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय। उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ही जागा काँग्रेसला दिल्याचं काल पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं। खरं तर या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार देखील जवळपास निश्चित होते। विनोद गोसाळकर यांना या जागेसाठी तयारी करण्याचं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे विनोद गोसाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार देखील सुरू केला होता। मात्र काल झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर विनोद गोसाळकर यांनी आपला प्रचार थांबवला होता आणि त्यानंतर आज विनोद गोसाळकर आणि उत्तर मुंबई मतदारसंघातील सर्व ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते। उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना या जागेसंदर्भात विचार करावा अशी विनंती केली आहे। त्याचबरोबर विनोद गोसाळकर यांना नाना पटोले यांनी देखील काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असं देखील म्हटलं होतं। मात्र विनोद गोसाळकर यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे। निवडणूक लढवली तर फक्त ठाकरेंच्या शिवसेनेमधून आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावरच निवडणूक मी लढवेन असं मत देखील विनोद गोसाळकर यांनी आपलं मांडलेलं आहे। मात्र आपण पाहिलं असेल तर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांच्या समोर महाविकास आघाडीकडून नेमका उमेदवार कोण येत आहे, या पियुष गोयल यांना कोण आव्हान देत आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।